उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या त्यामुळे आम्ही घरी आलोय, पण घरचे इतके वैतागले ना मला, ते डायरेक्ट म्हणतात तुम्ही बाहेर शिकायला असतात तेच बरं असतं, इकडे येताना आमच्या डोक्याला ताण देतात. तर हॅलो गाईज, जय महाराष्ट्र, मी आहे श्रद्धा शेळके. बाकीच्या पोरापुरींना होत असेल घरी आल्यावर बोर, पण आम्हाला काही बोर वगैरे होतच नाही, कारण की आमच्या घरात गोंधळ मस्ती धिंगाणा इतका आहे ना की विषयच नाही तिथं. दिवसाची सुरुवातच ही दुधाचा जीव वाचवल्यापासून झाली होती, म्हणजेच दुधाला आम्ही उतू जाऊ दिलं नाही. म्हणलं बेटे तू जर उतू गेला तर हम चाय कैसे पियेंगे. मग चहा पिऊन नाश्ता वगैरे करून सकाळी सकाळीच आमच्या मधला गावठी सिंगर जागा झाला. तर ऐका मग पुढे आता. साया मेरे नाम कर तू. मग त्यानंतर मस्तपैकी आंब्याची टोपली उचलली आणि डायरेक्ट बाहेर निघली. म्हणलं आता मस्त आंबे खाऊ इथे बसून. त्यात माझी आजी म्हणत होती नुसतं खाता पिता मोबाईल लागतो तोंडा पुढं. म्हणलं आजीला नाद पाहिजे माणसाला, नादा पुढं काहीच नाही. मस्तपैकी मी आंब्याचा आस्वाद घेत होते, तेवढ्यात माझा भाऊ आला. हळूहळू आला आणि डायरेक्ट एक तिने टॉल ठेवून दिलं. भाई म्हणलं ना गलती की हमें मारा जा रहा है, इसका बदला लेना पडेगा. त्याच्या अंगावर डायरेक्ट आंबे फायर केले. डायरेक्ट त्याला 2-4 हेडशॉट टाकले आंब्याने. तेवढ्यात भागलं नाही म्हणून परत घरात येऊन त्याच्या कानाखाली 4-5 सापाटे उडले. भाई दुसरी जंग मैंने छेड़ दी थी, इसलिए इसका परिणाम इतना बड़ा होने वाला था ना, तुम सिर्फ देखने का काम करो, आगे आगे देखो होता है क्या. घबरा करता मी बाटला. चीन भारतामध्ये एवढे युद्ध होत नसेल तेवढे युद्ध हे आमच्या दोघांमध्ये होते, आणि ते पण दररोज होते बरं का. नुसता मारामारी, हे फेकून मार ते फेकून मार, हातात जे दिसल ते फेकून मारायचं. एकामेकाचा मार खाऊ खाऊ इतके हाडकं मजबूत झाले ना, असं वाटतं WWE मध्ये जाऊ, तिथे तरी कलेचा सन्मान भेटला जाईल आपल्या. तेवढ्यात मम्मीचा मागून आवाज आला, भांडणं खेळू खेळू तुम्ही दमले असतील, या मग जेवायला. मस्त पैकी आम्ही जेवण करत होतो, पण जेवण करता करता मिरिंडावरून आमचे भांडणं झुपले. मला लागू आता बघू नको तू कुत्री अशीच बॉटल पिकीत उष्ट नाही पेत माहितीये ना, मग कशाला म्हणतो 17 वेळेस. त्यानंतर मग माझं घरातच बॅडमिंटन खेळायचं काम चालू होतं, कारण की उन्हामुळे आमच्या घरचे काही बाहेर पडून देत नाही आम्हाला. आणि इकडे मम्मीचं मयूरचं चालू होतं मसाला ताक तयार करायचं काम चालू. तर गाईज चला भेटू परत अशाच एक नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.